गुड इव्हनिंग. तर बघा, जनरल प्रॉपर्टीज ऑफ मिनरल हे आपण पाहत होतो. तर ते जे असेल आपण परत एकदा घेऊया थोडंसं. आता कलर पहिलं जे असेल जनरल प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये कलर आहे. कलरमध्ये कसं असतं माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सुद्धा विचारला जाऊ शकतो की जे मिनरल असतील, आता मिनरल म्हणजे काय वगैरे आपण पाहिले, त्यांचा कलर कशावरती डिपेंड असतो, तर रिफ्लेक्शन ऑफ व्हायब्रेशन्स. बघा, जे काही एखादं हे असेल मिनरल, त्याचे जे रिफ्लेक्शन ऑफ व्हायब्रेशन्स असतील किंवा एखाद्या लाईटमुळं, त्यावरती त्याचा कलर डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्हाला माहित आहे कॅल्साइट जर मी मिनरल घेतलं तर कलर कसा असेल रे? आपल्याला माहित आहे कॅल्साइट म्हणले कलर कसा असतो जनरली, सांगा बरं. खडू खडू आपला व्हाईट असतो ना. हा, त्यानंतर मग मॅग्नाइट किंवा मॅग्नेटाइट म्हणतो आपण त्याला, मॅग्नेटाइट, तर त्याचा कलर हा ब्लॅक असतो बघा, लोखंडासारखा साधारणतः. आणि आयर्न पायराइट, आयर्न पायराइट, त्याचा जर कलर जर तुम्ही पाहिला तर तो पिवळा असतो, म्हणजे येलो असतो, लक्षात ठेवा. एक जनरली कलर कशा असू शकतात मिनरलचे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता लस्ट्रे, लस्ट्रे म्हणजे काय, आपण चकाकी म्हणतो बघा. म्हणजे शायनिंग ऑफ मिनरल. आपल्यामध्ये पण बघा, एखाद्याच्या मनात भरण्यासाठी आपण थोडीशी शायनिंग मारत असतो, म्हणजेच काय, चमकण्याचा प्रयत्न करत असतो. ते सुद्धा एक लस्ट्रेच आहे, लक्षात ठेवा, म्हणजे शायनिंग ऑफ मिनरल. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, तोंडाला पावडर वगैरे लावणे, बरोबर ना, बरेच काही गोष्टी आहेत, जाऊ दे तिकडे. त्याच पद्धतीने त्या मिनरलला पण दोन प्रकारचे लस्ट किंवा शायनिंग असते. एक असते मेटॅलिक आणि दुसरी असते नॉन मेटॅलिक, लक्षात ठेवा. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक, नीट लक्ष द्या. शेवटी याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह येतात तेव्हा तुम्हाला काय येत नाही. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक. आता मेटॅलिक लस्ट्रे जर विचारलं आपण, तर हे मेटलला जे चकाकी असते त्याला आपण मेटॅलिक लस्ट्रे असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आयर्न पायराइट, हे पण मेटॅलिक लस्ट्रेच्या अंडर येतं. आणि उरलेले जसे डायमंड असेल, डायमंड मेटल नाही, लक्षात ठेवा, ते नॉन मेटॅलिक मध्ये येतं. डायमंड, हिरा बघितला, हिरा, हिरा माहित आहे, हिरा, डायमंड, कोहिनूर हिरा नाव ऐकले का? भारतामध्ये कोहिनूर हिरा होता असं म्हटलं जातं, माहितीये का, ऐकले का नाव? अरे तुम्ही बोलत नाही दादांनो, काय झाले तुम्हाला? कोहिनूर हिरा, तर एक थोडीशी हिस्ट्री माहित असो आपल्याला. कोहिनूर हिरा आपल्याकडे होता, लक्षात ठेवा. नादिर शाह अब्दाली, जर पानिपत पाहिलाय, पानिपत पाहिलाय तुम्ही? पानिपत तुम्हाला थोडी इंटरेस्टिंग यावं म्हणून सांगतोय. पानिपत पाहिलाय का? मूवी बघितलाय पानिपत? नसेल बघितलं तर पानिपत युद्ध तर ऐकलं असेल. अरे दादांनो, हो किंवा नाही म्हणाल तुम्ही, काय रे, मला वाटलं तुम्ही एक महिनाभर आपल्याला साधारणतः दुसऱ्या सब्जेक्टचं लेक्चर चालू झालं, मला वाटलं तुम्ही बदलला असाल. आहे तसेच आहे तुम्ही अजून. जर नादिर शाह अब्दाली होता, लक्षात ठेवा, त्यानं काय केलं होतं, आक्रमण केलेलं होतं कोणावरती? भारतावरती. आणि हा कोहिनूरचा हिरा आपल्याकडे होता, सगळ्यांना माहिती आहे इंडियामध्ये. मग तो कोहिनूरचा हिरा त्या कार्यकर्त्यानं घेऊन गेला. मग हा नादिर शाह अब्दाली कोण होता? अहमद शाह अब्दाली. पानिपत मध्ये आहे बघा संजय दत्त, तो अहमद शाह अब्दाली होता. त्याच्याकडे हिरा होता हा. कुठून? नादिर शाह अब्दाली, त्याचे वडील होते अहमद शाह अब्दालीचे. मग त्याच्याकडे तो हिरा गेला. तो हिरा शुजा शाह अब्दाली, हे कोणाचा? अहमद शाह अब्दालीचा पोरगा आहे. मग त्याच्याकडून शीख जे आहेत ना पंजाबचे, त्यांनी हिरा तो घेतला, लक्षात ठेवा, जिंकून, पेशावर जिंकलं आणि तो हिरा त्यांच्याकडे गेला. मग तो परत हिरा इंग्लंडला नेला इंग्रजांनी, जे ब्रिटिश एम्पायर आपल्यावरती राज्य करून गेलं. साधारणतः जर पाहिलं आपण 1700च्या कालावधीपासून, 1733 पासून जवळपास आपण पाहिलं, 1947 वरती आपल्यावरती राज्य केलं त्यांनी, बरोबर. पहिला ईस्ट इंडिया कंपनी, नंतर ना मग ब्रिटिश एम्पायर म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट, त्यांनी राज्य केलं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग तो सध्या हिरा कुठं आहे? तो कोहिनूर हिरा इंग्लंडला आहे, लक्षात ठेवा. माहित झालं का? ओके, आलं लक्षात? जस्ट माहिती असावं म्हणून तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला एक्झामला विचारत नाहीत, थोडं इंटरेस्टिंग पार्ट होता म्हणून सांगितलं. म्हणून बघा, हे नॉन मेटॅलिक आहे, हे डायमंड होतं ना, हे नॉन मेटॅलिक आहे. नंतर बघा, हे तुम्हाला मेटॅलिक नॉन मेटॅलिक समजून गेलं. नॉन मेटॅलिक मध्ये रॉक क्रिस्टल येतं, इव्हन मिल्क कॉर्ड सुद्धा येतो, अस्बेस्टॉस येतो, जिप्सम येतो, हे लस्ट्रेमध्ये झालं. आता लाईट ट्रान्समिशन मध्ये बघा, मी तुम्हाला इरेज करतोय पूर्ण. आता लाईट ट्रान्समिशन मध्ये कसं, एखादी प्रॉपर्टी ऑफ मिनरल आहे, वेदर दी लाईट इज ट्रान्समिट ऑर नॉट,
और ओपॅक म्हणजेच काय, सपोज एखाद्या मिनरल मधून लाईट ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण ट्रान्सपेरेंट असं म्हणतो, लक्षात ठेवा ट्रान्सपेरेंट. माहित आहे, आपण एखादा प्रोजेक्ट केला की त्याच्यावरून सुद्धा एखादा कव्हर लावतो बघा, ट्रान्सपरंट कव्हर. आता रावीमध्ये तुम्ही करणार आहात त्याला वरती ट्रान्सपरंट कव्हर लावावं लागेल तुम्हाला, बरोबर ना. म्हणजेच त्याच्यातून काय क्लिअरली जो ऑब्जेक्ट असेल तो डिफाईन होतो किंवा डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. फॉर एक्झाम्पल कोणकोणते आहेत मग ते ट्रान्सपरंट, एक असेल रॉक क्रिस्टल, नंतर असेल मायका आणि बायोटाईट. तर हे काय ट्रान्सपरंट आहे, लक्षात ठेवा. नंतर येतं ट्रान्सलुसंट. ट्रान्सलुसंट म्हणजे काय, लुसंटचं बुक नाही, तर हे ट्रान्सलुसंट म्हणजे काय, थोड्या प्रमाणात पास होतोय किंवा डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतोय बट डू नॉट क्लिअर. लक्षात ठेवा, क्लिअर इमेज त्याची आपल्याला पाहायला भेटत नाही, ते झाली ट्रान्सलुसंट. आणि शेवटी ओपॅक. ओपॅक म्हणजे काय, आरसा पाहिलाय तुम्ही, आरसा. आरसा जो आपण घरात बघतो त्याच्यामध्ये कोण दिसतं तुम्हाला, आरशामध्ये कोण दिसतं, जेव्हा आपण आरशात पाहतो त्यावेळेला आपणच दिसतो ना आरशात अशा पद्धतीनं. का दिसतो, तर आरशाचा जो पृष्ठभाग आहे पाठीमागचा तो रंगवलेला असतो, लक्षात ठेवा. हे तर माहिती आहे तुम्हाला, कलरिंग केलेलं असतं त्याला एकदम असं, म्हणजे तो ओपॅक बनवलेला असतो, म्हणजे नॉन ट्रान्सपरंट. याच्यातून ट्रान्सपरंट होत नाही, लाईट नॉट ट्रान्सफर. मग ट्रान्सलुसंटचं एक्झाम्पल जर बघितलं आपण, फ्लिंट. फ्लिंट एक्झाम्पल आहे त्याचं. आणि ओपॅक म्हणजे कोण, लोखंड वगैरे, मॅग्नेटाइट, आयर्न पायराइट वगैरे एक्झाम्पल आहेत. मॅग्नेटाइट, आयर्न पायराइट. समजलं. अहिरे, नंतर कोण, आदर्श, सुरेखा, श्वेता, आदर्श, हर्षल. कळालं का तुम्हाला, समजलं का. आता बघा, हार्डनेस ऑफ मिनरल म्हणतो आपण. हार्डनेस ऑफ मिनरल म्हणजे, कोल्हापूरला एक शब्द आहे बघा, आता एक गाणं पण आलं होतं हार्ड विषय. कोणाचं गाणं होतं ते, अप्पाचा विषय हार्ड काय तर आहे ना, जाऊ दे, मोर तिकडे अप्पा. तर हार्डनेस म्हणजेच काय, रेजिस्टन्स ऑफर्ड बाय मिनरल बाय स्क्रॅचिंग. ज्या वेळेला तुम्ही स्क्रॅच करताय त्या मिनरल्स वरती त्यावेळेला तुम्हाला काहीतरी रेजिस्टन्स ऑफर्ड होत असतो, त्याला आपण हार्डनेस म्हणतो. मग आता हे मोजण्यासाठी एक स्केल आहे, कोणतं, मोहर स्केल. लक्षात ठेवा, कोणता आहे, मोहर स्केल. मोहर नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी दिलेलं आहे. साधारणतः 1 to 10 असतं, लक्षात ठेवा, 1 to 10. एक कोणाचा आहे मग, टाल्कचा आहे, लक्षात ठेवा, टाल्क. 2 कोणाचा आहे मग, जिप्समचा आहे 2. 3 कोणाचा आहे, कॅल्साइटचा आहे. तर तुम्हाला एवढं पाठ करायचंय का, नाहीये. तर डायरेक्ट 10 कोणाचा आहे शेवटी बघा, डायमंड. हार्डेस्ट म्हटलं की डायमंड, डायमंड. ओके. नंतर टाल्क म्हणजे काय असतं मग, हे सॉफ्टेस्ट आहे. तर आता हे जे डायमंड असेल, नंतर ना ग्राफाइट असेल, फुलरिन असेल, हे काय आहेत माहित आहे, कार्बनची अपरूपे आहेत, लक्षात ठेवा. काय येते, कार्बनचे अपरूपे. म्हणजेच काय, अलोट्रॉप्स ऑफ कार्बन. काय येते, अलोट्रॉप्स ऑफ कार्बन. जर तुम्ही विज्ञान शिकलेलं असाल तर तुम्हाला हे माहित आहे, अलोट्रॉप्स ऑफ कार्बन, डायमंड असेल, ग्राफाइट असेल आणि फ्लोरीन. ओके. त्यानंतर बघा स्ट्रिक. आता स्ट्रिक म्हणजे काय, कलर ऑफ द मिनरल. मग मला सांगा, आपण कसं लहानपणी बघा तुम्ही खडू वगैरे फोडून बघायच का नाही, आता वेगवेगळ्या कलरचे चॉक असायचे, मग आपण त्याची पावडर बनवायची. त्याच पद्धतीने ते काय, कलर ऑफ पावडर फॉर्म ऑफ मिनरल. म्हणजे कसं असतं, तुम्ही जर एखादं मिनरल असेल त्याची पावडर बनवली, मग त्याचा कलर काय तयार होतो, तर तो म्हणजे स्ट्रिक आहे, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल बघा, आता एक्झाम्पल आपण तिथे बघूया एखादं, आयर्न पायराइट जर घेतलं, मी तुम्हाला सांगितलं होतं कलर कसला आहे आयर्न पायराइटचा, सांगा बरं, आयर्न पायराइटचा कलर, पायराइट कसला आहे, आता सांगितलं ना बाळांनो, असं करू नका रे. कसला कलर आहे, हा पिवळा, म्हणजे येलो कलर आहे, लक्षात ठेवा. मग जर समजा तुम्ही त्याची पावडर बनवली, बरोबर, तो कलर कसा होतो, ग्रीन होतो, लक्षात ठेवा. कसा होतो तो, ग्रीन होतो. समजलं. नंतर समजा हेमॅटाइट घेतलं तुम्ही, तो ब्लॅक असतो, म्हणजे लोखंडाचाच प्रकार आहे तो हेमॅटाइट. हे लोखंडाचंच आहे ते, म्हणजे आयर्नचंच आहे ते. तर त्याचा जो ब्लॅक कलर असतो हेमॅटाइटचा, तो चेरी रेड होतो, लक्षात ठेवा. म्हणजे थोडासा रेड बनतो कलर ज्यावेळेला तुम्ही त्याची पावडर बनवताय. समजलं. मॅग्नेटाइट ब्लॅकचा ब्लॅकच राहतो, रॉक क्रिस्टल आहे त्याचा व्हाईटचा व्हाईटच राहतो, ऑर्थोक्लेटचा फक्त पिंकचा व्हाईट होतो. तर माहितीसाठी असावं स्ट्रिक म्हणजे काय, एवढं तुम्हाला विचारणार नाहीत. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, म्हणजे वेट ऑफ मिनरल टू द इक्विव्हॅलंट वेट ऑफ इक्वल व्हॉल्यूम ऑफ वॉटर. म्हणजे बघा बाळांनो,
स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी काढणार तुम्ही? इट इज द रेशो ऑफ मिनरल, म्हणजेच मिनरलचं जे वजन असेल, आलं लक्षात, रेशो ऑफ वेट ऑफ मिनरल म्हणजे वेट म्हणू इथं, टू द इक्वल व्हॉल्यूम ऑफ वॉटर. जे वॉटरचं व्हॉल्यूम असेल तेवढंच पाणी आणि त्याची वेट किती असेल याचा जो रेशो असेल त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणायची. समजतंय कृष्णा? समजलं? वेट ऑफ मिनरल टू द वेट ऑफ इक्वल व्हॉल्यूम ऑफ वॉटर, म्हणजे तेवढंच पाणी घ्यायचं आपल्याला. हे किती झालं? याचं जे रिलेशन असेल त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं म्हणतो आपण. समजलं? हा, एवढंच आहे. मग आपण लाईट मिनरल आणि हेवी मिनरल असे दोन प्रकार पाहिले होते. कोणाला आठवतात? एक होतं लाईट मिनरल आणि दुसरं होतं हेवी मिनरल. मग हे लाईट मिनरल आणि हेवी मिनरल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते सांगा मला? लाईटची किती असते? त्याच्यानुसार क्लासिफाय केलेलं होतं आपण. लाईटची किती होती दादा? लेस देन कोण म्हणणार? 2.85, म्हणजे 2.85 पेक्षा कमी जर असेल तर ते झालं लाईट मिनरल आणि त्यापेक्षा जास्त असेल तर ते झालं हेवी मिनरल स्पेसिफिक ग्रॅव्हिटीनुसार. आता नंतर आहे फॉर्म्स अँड स्ट्रक्चर. आता बघा, फॉर्म्स अँड स्ट्रक्चर मध्ये जर आपण पाहिलं, मिनरलला वेगवेगळे फॉर्म्स असतात आपल्याला माहित आहे. डेफिनाइट जर फॉर्म असेल, समजा बघा आपलं पण कसं असतं, एखाद्याचा चेहरा खूपच सुंदर असतो म्हणजे डेफिनेट असतो, नाक एकदम असं रेषेत असतं, बरोबर. आपल्याला पण बघा, आता उद्या जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडली तर कशी आवडते? जी सुंदर दिसायला असते, डेफिनेट त्याचा फेस वगैरे असेल, बरोबर ना. म्हणजेच काय? क्रिस्टलाइन फॉर्म. लक्षात ठेवा ते कसं आहे, क्रिस्टलाइन फॉर्म. तुम्हाला हे मी एक्झाम्पल का देतो तर पटकन लक्षात राहतं. जर आपण असं थोडंफार सांगितलं की आपल्या समोर एखादी व्यक्ती रेखाटते, त्या पद्धतीनं लक्षात येण्यासाठी तुम्हाला सांगतो मी, क्रिस्टलाइन फॉर्म झाला म्हणजेच एकदम काय म्हणतो आपण त्याला, डेफिनेट फॉर्म. नंतर बघा एक दुसरं असतं, नो फॉर्म इज डेव्हलप्ड, म्हणजे थोडंसं वेडवाकडं, बरोबर. आता नावं ठेवून बघा ऍक्च्युअली, कारण देवानं तयार केलेलं आहे आपल्याला, कोण चांगला वाईट म्हणणं चुकीचं आहे तसं, पण हे समजण्यासाठी. नो फॉर्म इज डेफिनेट म्हणजेच ॲमॉर्फस फॉर्म किंवा मॅसिव्ह फॉर्म म्हणतो आपण त्याला. ॲमॉर्फस फॉर्म म्हणायचं, ॲमॉर्फस फॉर्म. एक होतं क्रिस्टलाइन फॉर्म, दुसरं होतं ॲमॉर्फस फॉर्म. मग मला सांगा, क्रिस्टलाइन नेचर आणि ॲमॉर्फस नेचर मधलं एक्झाम्पल सांगा बरं. आता तुम्ही साल्ट घेताय, कोणतं साल्ट? NaCl, सोडियम क्लोराईड. ते कसं आहे सांगा बरं, कशात येतं ते? क्रिस्टलाइन मध्ये येते की ॲमॉर्फस मध्ये येतं? आपण शिकलोय विज्ञानामध्ये. कशात येतं ते बाळांनो? क्रिस्टलाइन मध्ये येतं. ॲमॉर्फस मध्ये कोण येते सांगा? सांगा सांगा. चला, ते तुम्हाला आता असाइनमेंट राहील. ॲमॉर्फस मध्ये काय ते सांगायचं. आता मग ह्या क्रिस्टलाइन फॉर्मचे परत बेसिक काही प्रकार पडलेले आहेत, जसं की 6 बेसिक सिस्टीम्स म्हणू शकतो आपण. तेवढ्या काही गरजेचं नाहीत, फक्त नाव ऐकायला सोडून द्या. पहिलं असतं मोनोमेट्रिक. आलं लक्षात? मोनोमेट्रिक म्हणजे त्यांचे जे 3 ॲक्सेस असतात त्यांची लेंथ इक्वल असते, मोनोमेट्रिक. नंतर आहे डायमेट्रिक, मेट्रिक, नंतर ट्रायमेट्रिक, नंतर आहे मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक आणि हेक्झागोनल. हेक्झागोनल तर असे एक्झाम्पल आहेत. हेक्झागोनलचं फक्त लक्षात ठेवा, कॉर्ड्स आणि कॅल्साइट आहे. कॉर्ड्स म्हणजे काच हे हेक्झागोनल असते, एवढं माहित असेल तुम्हाला, बाकी काही विचारत नाही त्याच्यामध्ये. नंतर आहे आता स्ट्रक्चर, त्याच्याला फॉर्म. आता स्ट्रक्चर मध्ये बघा, आपल्याला माहित आहे वेगवेगळ्या स्ट्रक्चर असतात. ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे, ग्रॅन्युलर, जसं की ग्रेन्स सारखं दिसतात त्याला आपण ग्रॅन्युलर म्हणतो. नंतर लॅमेलार स्ट्रक्चर, पुढे येणार आहे आपल्याला लॅमेलार वगैरे, प्लेटी वगैरे. लॅमेलार म्हणजे कसं असणार आहे? प्लेट लाईक स्ट्रक्चर, म्हणजे आडवे असे पट्टे असतात बघा, आडवे. हे झाले लॅमेलार स्ट्रक्चर. नंतर निडल लाईक किंवा नेट लाईक, म्हणजे असं जर असेल तर त्याला आपण कॉलमनार म्हणतो. असे उंच असतात थोडेसे, निडल लाईक, कॉलमनार स्ट्रक्चर. जनरली आपल्याला दिलेले आहेत, एवढं माहित असणं गरजेचं. आता नंतर आहे क्लेवेज. हे जे क्लेवेज मीन्स व्हॉट? द टेंडन्सी ऑफ मिनरल टू स्प्लिट अलॉंग विथ प्लेन्स. बघा, सपोज दिस अ मिनरल, समजा हे मिनरल आहे, हे प्लेन नुसार जसं आहे त्यानुसार जर स्प्लिट होत असेल एक्झॅक्टली तर त्याला आपण क्लिवेज असं म्हणतो. म्हणजे ते किती टेंडन्सी आहे. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही डायमंड जर तुकडा केला,
डायमंड एक मोठा डायमंड आहे सपोज, त्याच्यापासून छोटा डायमंड जर बनवला तर तो पण एक्झॅक्टली तसाच असतो बघा, त्याला सेप असतात बरोबर, परफेक्ट सेप असतं, माहितीये का, बघितलंय, परफेक्ट शेप असतं. क्रिस्टलाइन जे स्ट्रक्चर असेल तर सेम त्याची जी साईज असेल, साईज कमी जास्त होऊ शकते पण स्ट्रक्चर जे असेल परफेक्ट असतं, त्याला आपण क्लेवेज असं म्हणतो. मग एक्झाम्पल याचं डायमंड विचारतात, परफेक्ट आणि इम्परफेक्ट असतं, परफेक्ट आहे ते डायमंड. नंतर आहे फ्रॅक्चर. आता फ्रॅक्चर म्हणजे काय, जनरली हे सर्व मिनरल मध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही, नॉट शोन इन ऑल मिनरल्स. फ्रॅक्चर म्हणजेच ब्रेकेज. म्हणजे एखादा जर मिनरल तुम्ही जर तोडला, ब्रेक केला त्याला, मग तो कसा ब्रेक होतो, इव्हन होतो की अनइव्हन होतो, इव्हन आणि अनइव्हन, लक्षात ठेवा. जर समजा स्मूथ आणि प्लेन सरफेस नुसार जर तो तुटत असेल, म्हणजे त्याचा तुकडा पडत असेल, तर तो झाला इव्हन मिनरल्स. आणि जर रफ सरफेस पासून जर त्याचं ब्रेकेज होत असेल किंवा रफ सरफेस तयार होत असेल तर त्याला आपण अनइव्हन फ्रॅक्चर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही एखादा दगड घेतला, तो दगड जर बारीक केला किंवा त्या दगडाचे दोन जर तुकडे केले तर स्मूथ जर तयार होत असेल दगडाचा सरफेस तर त्याला इव्हन फ्रॅक्चर म्हणतात. आणि जर दगड जर रफ तयार होत असेल सरफेस त्याच्यावरती तर त्याला आपण अनइव्हन फ्रॅक्चर असं म्हणतो. आता टेनॅसिटी, टेनॅसिटी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल टेनॅसिटी मध्ये बघा, आपल्याला ज्या वेळेला मिनरल तुम्ही एखादा हातामध्ये घेताय, तो जर कट होत असेल, कट करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण टेनॅसिटी म्हणतो. जर पावडर होत असेल कट करताना तर तो ब्रिटल आहे म्हणतो, त्याला आपण ब्रिटल, खडू. आणि जर तो एखादा मिनरल असेल इझिली बेंट होतोय, त्याला तुम्ही बेंट करू शकता, तर तो झाला फ्लेक्झिबल. आणि जर फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल. आणि जर एखादा मिनरल असेल बाळांनो, त्या मिनरल वरती जर तुम्ही हातोड्यानं हॅमरनं जर फोर्स अप्लाय केला तर तो मिनरल जर असा फ्लॅट होत असेल बरोबर, त्याला आपण मॅलिएबल असं म्हणतो. आता ऍक्च्युअली विज्ञानामध्ये आहे तुम्हाला सगळं. नंतर आहे केमिकल नेचर. आता सर्वात सोपा जो आहे क्लासिफिकेशन तो आहे केमिकल नेचर. आता केमिकल नेचर नुसार बघा, एलिमेंट्स, एलिमेंट्स म्हटलं की एलिमेंटल फॉर्म काय असतं, सल्फर, त्याचं एक्झाम्पल आहे सल्फर. नंतर ऑक्साइड्स म्हटलं की हेमॅटाइट, एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवा हेमॅटाइट. नंतर हायड्रॉक्साइड म्हटलं की गिप्साइट किंवा जिप्साइट तुम्ही जे म्हणाल ते. नंतर कार्बोनेट म्हटलं की काय, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्साइट म्हणतो आपण त्याला, CaCO3. नंतर सिलिकेट म्हटलं की ऑर्थोक्लेज. नंतर सल्फेट म्हटलं की जिप्सम. ओके, तर अशा पद्धतीनं एक जनरल प्रॉपर्टीज ऑफ मिनरल होत्या त्या आपण बघितलेल्या आहेत. नंतर आहे सिलिकेट मिनरल. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मिनरल एक जनरली जर आपण पाहिलं, अकॉर्डिंग टू क्लार्क्स नुसार जर बघितलं, काही क्लासिफिकेशन त्यांनी दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आता सिलिकेट मिनरल म्हणजे बघा, यामध्ये काय असणार आहे, नाव आहे सिलिकेट म्हणजेच काय असणार आहे, सिलिका असणार आहे, SiO2. लक्षात ठेवा, सिलिकाचा फॉर्म्युला विचारला एकदा, SiO2. मग आता क्वार्ट्ज म्हणजे काचेचा तुकडा असं लक्षात ठेवा, किंवा काच म्हणतो आपण याच्यामध्ये. तर हे आहे क्वार्ट्ज. हेच पर्सेंटेज किती विचारतात, 48% हे तुम्हाला अर्थक्रस्ट मध्ये पाहायला भेटेल. आणि क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतं, लक्षात ठेवा, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये. एवढं जरी माहित असेल तरी सफिशियंट आहे, काही गरज नाही क्वार्ट्ज. आणि क्वार्ट्ज हे जे काच असेल, आता ऍक्च्युअली तुम्हाला असा काच दिसणार नाही, हे घरामध्ये जो काच आपण लावतो खिडकीला वगैरे, तो डायरेक्ट आपल्याला हे ऍज इट इज पाहायला भेटत. त्याच्यावरती प्रोसेसिंग केलेलं असतं, लक्षात ठेवा, ते रॉ मटेरियल, आणि त्याच्यापासून हे प्रोडक्ट बनवलेलं आहे. तर मग हा क्वार्ट्ज कुठे प्रेझेंट असतो, तर सँड फ्रॅक्शन असेल, सिल्ट असेल आणि क्ले असेल, या तिघांमध्ये पण प्रेझेंट असतो. माहितीसाठी असू द्या, तिन्ही मध्ये पण क्वार्ट्ज प्रेझेंट असतो. डायरेक्ट आपण फक्त सँड म्हणायचं नाही, सँड, सिल्ट, क्ले या सगळ्यांमध्ये सुद्धा क्वार्ट्ज प्रेझेंट असतो. नंतर आहे फेल्डस्पार. हा जो फेल्डस्पार आहे हा कुठं प्रेझेंट असतो, फेल्डस्पार महत्वाचा बरं का, हे फक्त सँड आणि सिल्ट मध्ये दिसतो, लक्षात ठेवा, सँड आणि सिल्ट मध्ये. मी जसं तुम्हाला क्वार्ट्ज सांगितलंय, जो क्वार्ट्ज होता ना तो सँड, सिल्ट, क्ले तिघांमध्ये होता, बट फेल्डस्पार सँड आणि सिल्ट मध्ये, दोघांमध्येच. आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक असतं ऑर्थोक्लेज फेल्डस्पार
आणि दुसरा प्लॅजिओक्लेज. तर त्यातला ऑर्थोक्लेज जो आहे ना हा महत्वाचा, एक माहित असू द्या, ऑर्थोक्लेज खूप महत्वाचा आहे. आणि दुसरा असतो प्लॅजिओक्लेज. प्लॅजिओक्लेज तर त्यातला आर्थोक्लेज खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आर्थोक्लेज तो महत्वाचा आहे. जस्ट वेट 1 मिनिट. ओके, तर यामध्ये बघा फेल्डस्पार तुम्हाला कळाला सँड सिल्ट मध्ये पाहायला भेटतो आपल्याला, आणि क्वाड जो आहेत ना हे तिघामध्ये पाहायला भेटतो. त्याचबरोबर बाळांनो लक्षात काय ठेवायचं आपल्याला, जनरली दोन प्रकारचे फेल्डस्पार असतात. एक असतो ऑर्थोक्लेज आणि दुसरा आहे प्लॅजिओक्लेज. त्यातला हा जो ऑर्थोक्लेज आहे ना फेल्डस्पार, तो सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला भेटतो जमिनीमध्ये. आलं लक्षात. नंतर आहे पायरॉक्झिन्स. आता पायरॉक्झिन जे आहे ना हे फेरो मॅग्नेशियम मिनरल असतं. फेरो मॅग्नेशियम म्हणजे फेरस आणि मॅग्नेशियम हे दोघं असतात, म्हणून याला फेरो मॅग्नेशियम म्हटलं जातं. वेगळं काय नाही, तेवढंच लक्षात ठेवायचं. आणि एम्प्टी बोल्ट्स आहेत ना हे सुद्धा फेरो मॅग्नेशियम आहे. यामध्ये पण फेरस आणि मॅग्नेशियम दोघं असतात. आणि याचं एक्झाम्पल विचारलं एकदा एम्प्टी बोल्टचं, तर हॉर्न ब्लेंड आहे, लक्षात ठेवा. हॉर्न ब्लेंड. आणि त्यांनी काय विचारलं होतं, एक्झाम्पल नाही विचारलं तर एम्प्टी बोल्ट्स हॉर्न ब्लेंड म्हणतो आपण त्याला. त्यांनी काय विचारलं की मायक्रो न्यूट्रिएंटचा खालीलपैकी सोर्स कुठला आहे, कॉर्ड्स, फेल्डस्पार, पायरॉक्झिन, एम्पी बोल्स. तर त्यातला एम्पी बोल्स जो आहे तो मायक्रोन्यूट्रियंटचा सोर्स आहे, लक्षात ठेवा. इट इज अ सोर्स ऑफ मायक्रोन्यूट्रियंट. मायक्रोन्यूट्रियंटचा मेन सोर्स हा एम्पी बोल्स किंवा हॉर्न ब्लेंड आहे. कोणते असतात मग, जसं मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, झिंक, निकेल, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फेरस. तर यामधले सीएमजी मायक्रो नाही आहेत, पण ते सुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतात. समजलं, कळालं? आणि हे इग्नियस रॉक मध्ये प्रेझेंट असतात. सँड आणि सिल्ट फ्रॅक्शन मध्ये जनरली यामध्ये पाहायला भेटतात. समजलं का, इथपर्यंत कळालंय का? नंतर आहे मायका. बघा आता मायका म्हणजेच काय, हे दोन प्रकारचे मायका असतात. आता बऱ्याच जणांना ऐकलं असेल तुम्ही, एक असती मस्कोव्हाईट आणि दुसरी असती बायोव्हाईट किंवा बायोटाईट म्हणतो आपण त्याला. बायोटाईट आणि मस्कोव्हाईट या बरं का, लक्षात ठेवा. हे दोन प्रकारच्या मायका असतात. यामधली जे मस्कोव्हाईट जी आहे ही व्हाईट कलरची असते, लक्षात ठेवा, व्हाईट. आणि बायोटाईट जी असेल ही डार्क कलरची असते. फक्त एवढं माहिती असू द्या, बाकी काही नाही. याच्यामध्ये पण सँड सिल्ट फ्रिक्शन असतं. फक्त एक लक्षात ठेवायचं, कॉर्ड्स म्हटलं ना तिन्ही पण सँड सिल्ट क्ले, माहिती असू द्या तेवढं. नंतर आहे नॉन सिलिकेट मिनरल्स. बघा सिलिकेट म्हणजे त्यामध्ये SiO2 सिलिका असणार आहे, आणि नॉन सिलिकेट म्हणजे सिलिका नसणार आहे त्याच्यामध्ये, बरोबर. नॉन सिलिकेट यामध्ये ऑक्साइड्स असतात बघा जनरली, किंवा याचं जे क्लासिफिकेशन असेल, काही ऑक्साइड्स, हायड्रॉक्साइड्स, हेमॅटाइट, लिमोनाइट आणि गिब्साइट आणि जिओथाइट. ते 4-5 प्रकारचे मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये, महत्वाचे आहेत ते. आता हे जे मिनरल्स आहेत ना, ऑक्साइड्स आणि हायड्रॉक्साइड, हे हार्ड असतात, बाकी मिनरल्स पेक्षा हार्डर असतात, लक्षात ठेवा, किंवा हार्ड असतात. देन एनी अदर मिनरल्स एक्सेप्ट सिलिकेट, म्हणजे सिलिकेट याच्यापेक्षा पण हार्ड असतात ना, लक्षात ठेवा, हे माहित पाहिजे तुम्हाला. सिलिकेट हे ऑक्साइड हायड्रॉक्साइड पेक्षा जास्त हार्ड असतात, एवढंच माहिती, बाकी काय नाही. आणि हेमॅटाइट जे असेल ना, हेमॅटाइट हे सिमेंटिंग एजंट म्हणून काम करत असतं, सिमेंटिंग एजंट, महत्वाचं आहे ते. आणि नंतर लिमोनाइट कलरिंग आणि सिमेंटिंग एजंट दोन्ही पण. नंतर गिब्साइट, जिओथाइट वगैरे काय एवढे महत्वाचे नाहीत. नंतर आहे कार्बोनेट ग्रुप वगैरे येईल पुढं. कार्बोनेट ग्रुप आहे. आता कार्बोनेट ग्रुपचे एक्झाम्पल विचारतात, कॅल्साइट म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. नंतर आहे डोलोमाइट, हा मॅग्नेशियमचा सोर्स आहे, लक्षात ठेवा. सोर्स ऑफ Mg म्हणजे मॅग्नेशियम, तो आहे डोलोमाइट. ते कार्बोनेटच्या अंडर येतात. नंतर आहे सल्फेट. सल्फेट जर विचारलं, कॅल्शियम सल्फेट टॉइस H2O, हा कशाचा फॉर्म्युला आहे सांगा बरं. CaSO4 टॉइस H2O हा कशाचा फॉर्म्युला आहे, दॅट इज अ जिप्सम. बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला. आणि हे कुठं पाहायला भेटतं आपल्याला, डेझर्ट सॉइल मध्ये, लक्षात ठेवा. डेझर्ट सॉइल मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. सेडिमेंटरी रॉक मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. इझिली याच्यामध्ये चिंग होतं, आणि हे सोल्युबल आहे पाण्यामध्ये, म्हणजे सोल्युबल इन वॉटर. नंतर शेवटी आहे फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप जर पाहिला आपण, त्याच्यामध्ये काय येतं, अपॅटाइट येतं. आणि हा कसा सोर्स आहे, पीचा सोर्स आहे, लक्षात ठेवा. पीचा सोर्स आहे, म्हणजेच रॉक फॉस्फेट, तुम्ही ऐकलं असेल रॉक फॉस्फेट, हा ते प्रायमरी सोर्स ऑफ फॉस्फरस आहे. नंतर आपल्याला माहित आहे इमोबाईल आहे सॉइल मध्ये फॉस्फरस वगैरे, ते आपण पुढे बघणारच आहे. जनरली इथपर्यंत इम्पॉर्टंट गोष्टी होत्या. इथपर्यंत कळालं का, मला सांगा रे, तुम्ही कळते का नाही, तुम्ही काहीच बोलत नाही रे, म्हणजे कसं समजायचं मग आम्हाला. कुठे गेली जनता बाकीची,
अ मिनरल दॅट फॉर्म्स अन ओरिजिनल कंपोनंट ऑफ रॉक, त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी मिनरल, सेकंडरी मिनरल, इसेन्शियल मिनरल, असेसरी मिनरल. चला बोला. चला आदर्श, कृष्णा, पूर्वा, हर्षल, सांगा याचा आन्सर काय पाहिजे बाळांनो? चला तुम्ही बोललात तर बरं राहील. प्रायमरी. ओके ठीक आहे. प्रायमरी म्हणतायत. चला बाकीच्या ऑप्शनचे क्वेश्चन खाली येणार आहे, त्याच्यामुळे माहिती त्याचं आपण एक्सप्लेनेशन नको घ्यायला. अ मिनरल्स किंवा द मिनरल्स हुज प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ किंवा अब्सेन्स इज नो कॉन्सिक्वन्स एज फार एज द कॅरेक्टर ऑफ द रॉक इज कन्सर्न आर कॉल्ड एज डॅश डॅश. म्हणजे ते असलं काय नसलं काय एवढा फरक पडत नाही. त्याला काय म्हणायचं? प्रायमरी, सेकंडरी, इसेन्शियल आणि असेसरी. म्हणजेच काय? पहिल्याचं एक्झाम्पल आन्सर सांगायचं राहून गेलं तर त्याचं आन्सर होतं ए, प्रायमरी मिनरल, ऑप्शन ए. आणि याचं काय पाहिजे मग? असेसरी. बरोबर, डी. म्हणजेच द मिनरल्स हुज प्रेझेन्स, म्हणजे त्याचा प्रेझेन्स इज ऑफ नो कॉन्सिक्वेन्स, म्हणजे त्याचा काही जास्त फरक पडत नाही, इन कन्सर्न ऑफ रॉक, त्याला आपण असेसरी मिनरल्स म्हणतो. आता बाकीचे सांगत नाही कारण त्याच्यावर क्वेश्चन तयार झालेले. द मिनरल्स विच आर फॉर्म्ड बाय सबसिक्वेंट चेंजेस इन रॉक, म्हणजे रॉक वरती काहीतरी चेंजेस झाल्या आणि त्याच्यापासून एक मिनरल तयार झाला, तर त्या मिनरलला काय म्हणतात? प्रायमरी, सेकंडरी, इसेन्शियल आणि असेसरी. बोला. बोला बोला बोला. काय असेल याचा आन्सर? सबसिक्वेंट चेंजेस झालेले आहेत, त्याला आपण सेकंडरी रॉक्स असं म्हणतो. आन्सर इज बी. व्हेरी नाईस. चला. द मिनरल्स विच फॉर्म इज द चीप कॉन्स्टिट्यूएंट ऑफ रॉक इज कॉल्ड एज डॅश मिनरल्स. प्रायमरी, सेकंडरी, इसेन्शियल आणि असेसरी. दोन ऑप्शन तर डायरेक्ट उडलेत बघा. ऑप्शन सी. आन्सर सी. ओके. एखाद्यानं समजा इथून पाठीमागे लक्ष नाही दिलं आणि फक्त त्याने क्वेश्चन जरी केले पीपीटीच्या पाठीमागचे, तरी सफिशियंट आहेत या कोर्ससाठी सध्या जे सुरू आहे ते. नंतर बघा पुढं, लाईट मिनरल्स हॅव नो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लेस देन डॅश डॅश ग्राम पर सीसी. 2.6, 2.65, 2.75, 2.85. बघा किती ऑप्शन जवळ आहेत. तर 2.85 म्हणजे 2.85 पेक्षा कमी असेल, दॅट इज कॉल्ड एज अ लाईट मिनरल्स. मग हेवी मिनरल कशाला म्हणायचं? ग्रेटर देन 2.85 ग्राम पर सीसी जर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल तर त्याला आपण हेवी मिनरल असं म्हणतो. मग मला सांगा, आयर्न पायराइट इज एन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश ग्रुप. मगापासून तुम्हाला तेच सांगत होतो मी. सल्फेट, सल्फाइड, फॉस्फेट, हॅलाइड. काय लिहायचं आन्सर? तर हे कशाचं एक्झाम्पल आहे? आयर्न पायराइट सल्फाइड ग्रुपचं एक्झाम्पल आहे. आन्सर इज बी. मग सल्फेटचं एक्झाम्पल कोण आहे? जिप्सम. आठवत आहे? जिप्सम, कॅल्शियम, टॉइस H2O म्हणजे CaSO4, टॉइस H2O, कॅल्शियम सल्फेट, त्याला आपण जिप्सम म्हणतो. मग फॉस्फेटचं एक्झाम्पल काय आहे? फॉस्फेट सांगा बरं. हॅलाइडचं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, NaCl, NaCl. ओके, सोडियम क्लोराइड. आणि फॉस्फेटचं अपेटाइट. व्हेरी नाईस. उत्तर बघायची नाही ना, मी आधी सांगतो, न बघता ट्राय करा. द कलर ऑफ मिनरल डिपेंड्स अपॉन डॅश डॅश ऑफ सर्टन कलर व्हायब्रेशन्स. सांगा. मी तुम्हाला आता सांगितलं होतं, ज्या वेळेला आपण मिनरलच्या प्रॉपर्टीज पाहत होतो त्याचा जो कलर असतो कशावरती डिपेंड असतो? ऍब्सॉर्प्शन, ऍडसॉर्प्शन, रिफ्लेक्शन, व्हायब्रेशन. सांगा बरं. तर त्याचा आन्सर आहे दादांनो व्हायब्रेशन. व्हायब्रेशन कसं येईल रे? दोन्हीच्या दोन्ही कसं? हेच गेलं ना एक क्वेश्चन. हा चला, एक गेला ऑप्शन. तर याचं रिफ्लेक्शन आहे, लक्षात ठेवा. कलर ऑफ मिनरल डिपेंड्स अपॉन. मला सांगा बरं, एखाद्या गोष्टीचा कलर कशावरती डिपेंड असतो? थोडस कॉमन सेन्सचा गोष्ट आहे इथं. एक त्यावरती जो कलर रिफ्लेक्ट होतोय, लक्षात ठेवा, रिफ्लेक्टन्स किंवा रिफ्लेक्शन. तुम्हाला माहित आहे ऍटमॉस्फिअर मध्ये विबज्युआर प्रेझेंट असतो, म्हणजे जो इंद्रधनुष्यात आपल्याला 7 कलर किंवा 7 कलर दिसतात, हे ऍटमॉस्फिअर मध्ये सर्व आपल्याला दिसतात. पण आपल्या डोळ्यांना जी काय म्हणतो आपण वेवलेंथ सेन्सिटिव्ह असेल किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये जी वेवलेंथ थोडीशी डार्क आहे, बरोबर, तो कलर आपल्याला
जास्त दिसतो. म्हणजे तुम्ही म्हणाल निळं का, आकाश निळं का दिसतं, तर त्याचा तिथली जे कलर असेल तिथे इंडिगो म्हणतो ना आपण, त्याची इंटेन्सिटी जास्त आहे लक्षात ठेवा, म्हणून आपलं आकाश निळं दिसतं. म्हणजेच काय, रिफ्लेक्शन सांगायचा हेतू हा आहे. दी कलर ऑफ मॅग्नेटाइट मिनरल, मगापासून ओरडून सांगतो तुम्ही सांगा, व्हाईट, ब्लॅक, ग्रीन, येलो. येलो म्हटलं की आयर्न पायराइट, व्हाईट म्हटलं की कोण, कॅल्साइट, आणि ब्लॅक म्हटलं की मॅग्नेटाइट, ग्रीन अपोफाइट, अपोफाइट आहे लक्षात ठेवा, अपोफाइट ग्रीन. हा आन्सर इज बी. नंतर पुढे बघा, दी लस्ट्रे, लस्ट्रे झाले तिथं, दी लस्ट्रे ऑफ मिनरल टाल्क इज, टाल्क जे असतो किंवा टॉक म्हणतात त्याला, त्याची लस्ट्रे कशी आहे, वॅक्सी, अर्दी, पर्ली, रेजिनस, सांगा. ऍक्च्युली तुम्हाला एवढं डिटेल सांगितलं नव्हतं, तर याचा आन्सर आहे रेजिनस, लक्षात ठेवा रेजिनस. हा रोहितराव, लेजिनस, रेजिनस. मग वॅक्सी कोणाची आहे, तर अपेटाइटची वॅक्सी आहे लक्षात ठेवा, अपेटाइट म्हटलं की वॅक्सी. अर्धी कोणाची आहे, जिप्समची आहे लक्षात ठेवा, जिप्समची अर्धी. पर्ली कोण आहे, जिओलाइट, जिओलाइट. तिथं का सांगितलं नाही एवढं तुम्हाला सगळं लक्षात ठेवायची गरज नाहीये, म्हणून 4 महत्वाचे आहेत, म्हणून इकडे तुम्हाला सेपरेटली सांगितले. ओके. नंतर वेन लाईट पासेस थ्रू अ मिनरल इट इज कॉल्ड एज, म्हणजे त्या मिनरल मधून लाईट पास होते तुम्हाला, आउटलाईन ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी सीन थ्रू आईज, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट, ओपॅक, नॉन ट्रान्सपरंट. आन्सर पाहिजे काय, ट्रान्सपेरेंट. सपोज आउटलाईन ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट अपियर क्लिअर अँड डिस्टिंक्ट, देन विच ऑप्शन शुड बी करेक्ट. म्हणजे काय क्लिअरली आपल्याला दिसत नाही, दॅट इज अ ट्रान्सलुसंट, अँड नो लाईट पास, दॅट इज अ ओपॅक, म्हणून आन्सर इज ट्रान्सपेरेंट, लक्षात ठेवा. नंतर आहे मोहर स्केल इज यूज्ड कशासाठी, टू मेजर दी कलर, लाईट ट्रान्समिशन, हार्डनेस, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, तर हार्डनेस ऑफ मिनरल. मग पार्ट काय पाहिजे आपल्याला, टाल्क आणि डायमंड, 2 पार्ट पाहिजेत, 1 आणि 10, लक्षात ठेवा, 0 नाही, 1 आणि 10, आणि जिप्समचा 2 आहे, काही गरज नाही ते. नंतर मिनरल डॅश डॅश हॅज हायेस्ट हार्डनेस, कोणता आहे, 10 आता बघितला आपण, दॅट इज अ डायमंड. टाल्क, अपेटाइट, कॅल्साइट आणि डायमंड, त्यातला डायमंड आहे. आणि टाल्क असेल सॉफ्टेस्ट, म्हणजे लोवेस्ट आहे तो, सॉफ्टेस्ट. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना, समजलेलं आहे का. रॉक, दगड म्हणजे काय, हार्ड मास ऑफ मिनरल मॅटर कंप्राइजिंग 2 or more rock forming minerals. Mineral means what, having a definite structure and chemical composition, लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हटलं होतं, मिनरल्स. मग त्या मिनरल्स पासून हार्ड मास ऑफ मिनरल मॅटर तयार होत आहे, त्याला आपण काय म्हणतोय, दगड किंवा रॉक म्हणतो, लक्षात ठेवा. अँड द सायन्स ऑफ रॉक स्टडी, दॅट इज अ पेट्रोलॉजी. मग रॉक कॅटेगराइज इंटू 2 टाइप्स ऑफ, that is first one is a monomineralic rock. It means what, the rocks having minerals is only one dominant mineral. सपोज डोलोमाइट असेल, लाइमस्टोन असेल, ओलिव्हिन असेल, याला आपण काय म्हणतो, मोनोमिनरलिक, म्हणजे एकाच मिनरल पासून बनलेला असेल किंवा त्याच्यामध्ये एक मिनरल डोमिनंट आहे. सेकंड वन इज अ मल्टी मिनरलिक रॉक, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स, दॅट इज रॉक्स हॅव्हिंग 2 or more then 2 minerals is dominant. For example, granite and basalt. समजलं, रॉक्स काय 2 प्रकारचे आहेत, मोनोमिनरॅलिक आणि मल्टीमिनरॅलिक. दगडाचा विषय चालला इथं. देन फॉर्मेशन ऑफ रॉक, आता हे रॉक तुम्ही बघितलं, मग तयार कसे होतात, जनरली बघूया आपण. इग्नियस रॉक पासून सुरुवात करूया, किंवा फॉर्मेशन ऑफ रॉकच्या स्टेप्स बघा. पहिल्यांदा स्टेप्स महत्वाचे आहेत. पहिला काय होतं, कूलिंग अँड कन्सोलिडेशन ऑफ मॅग्मा. तुम्हाला हे माहित पाहिजे बाळांनो, जमिनीतून मोल्टन मॅग्मा म्हणजे लावा, ऐकलाय का, लावा, लावा, लावाचा मोबाईल नाहीये, जमिनीतला जो लावा असतो ना, मॅग्मा बाहेर पडतो
असा असेल, जमिनीच्या पृष्ठभागावरती येतो, बरोबर, आणि तो तिथं थंड होतो किंवा जमिनीच्या आतमध्येच थंड होतो, आलं लक्षात, त्यापासून दगड तयार होतात. एवढं तरी सिंपल माहिती आहे. हा, मग आता ह्या कुलिंग अँड कन्सोलिडेशन ऑफ मॅग्मा हा पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन अँड सिमेंटेशन ऑफ फ्रॅगमेंटरी मटेरियल, त्यापासून जे काय मटेरियल होतं त्याचं पुढे जाऊन ट्रान्सफर होतं, सिमेंटेशन होतं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, सेकंड स्टेप. नंतर अल्टरेशन ऑफ प्री एक्झिस्टिंग रॉक, म्हणजे शेवटी काय होतंय, अल्टर होत आहे टेम्परेचर प्रेशर वगैरे, त्याच्यामुळे हे झालं फॉर्मेशन ऑफ रॉक, अशा पद्धतीने दगड तयार होत होता. वन बाय वन आपल्याला स्टेप्स बघायचे डिटेल मध्ये, बघूया आता. बघा, पहिली जी स्टेप्स असेल, समजा ही मोल्टन मॅग्मा आहे, इथून जमिनीच्या आतमध्ये आहे. मग ही जे मॅग्मा आहे याच्यापासून काय होतं तयार, याचं कुलिंग होतं आणि इग्नियस रॉक तयार होतं. एक स्टेप एक म्हणूया आपण याला, इथून सुरुवात करूया आपण. याचं कुलिंग होऊन थंड झाल्यानंतर इग्नियस रॉक तयार होतो, अग्निजन्य खडक म्हणतात त्याला. मग ह्या इग्नियस रॉकचे दोन प्रकार पडतात, एक असतं इंट्रुसिव्ह रॉक आणि दुसरं असतं एक्सट्रुसिव्ह रॉक. पुढे येणार आहे डिटेल, ते आता काय सांगत नाही तुम्हाला मी. बेसाल्ट आणि ग्रॅनाइट आहे. मग या रॉकचं, इग्नियस रॉकचं जे असेल, आता मी तुम्हाला जे सांगितलं अग्निजन्य जो खडक असेल इग्नियस रॉक आहे, बरोबर, याचं काय होतंय, कुलिंग होतंय. आणि जर समजा मेल्टिंग जर झालं तर परत मॅग्मा तयार होते त्याच्यापासून, आलं लक्षात, किंवा त्याच्यावरती हीट अँड प्रेशरचा जर अप्लाय झाला तर त्यापासून मेटॅमॉर्फिक रॉक तयार होतो डायरेक्ट. या तीन स्टेप होऊ शकतात. जर समजा पुढे जाऊन त्याच्यावरती वेदरिंग आणि त्याचं इरोजन जर झालं, मग त्यापासून सेडिमेंट्स तयार होतात. सेडिमेंट्स म्हणजे तुकडे 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 लहान लहान छोटे छोटे होतात, आणि त्याचं पुढे कॉम्पॅक्शन अँड सिमेंटेशन होत आहे. इथं आलं लक्षात, सेकंड स्टेप कॉम्पॅक्टेशन अँड सिमेंटेशन होत आहे, आणि एक मटेरियल बनतंय त्याला आपण सेडिमेंटरी रॉक असं म्हणतो. आलं लक्षात, सेडिमेंटरी रॉक, सच्छिद्र खडक म्हणतात काय ते, असं आहे त्याचं नाव. मग त्याचं जर समजा परत वेदरिंग आणि इरोजन झालं तर त्यापासून सेडिमेंट तयार होतात, म्हणजे तुकडे तुकडे. आणि या सेडिमेंट रॉक वरती जर समजा हीट अँड प्रेशरचा इफेक्ट झाला तर त्यापासून मेटामॉर्फिक रॉक तयार होतात, शेवटी जे रॉक आहेत त्याच्यापासून परत वेदरिंग जर तयार झालं तर त्याचे लहान लहान तुकडे होतात तिथं, सेडिमेंट्स, किंवा मग मेल्टिंग होतं. आणि ही कंटिन्युअसली प्रोसेस सुरू होते किंवा सुरू असते, लक्षात ठेवा, ऍटमॉस्फिअर मध्ये. कळालं, एवढं समजलं तुम्हाला? जनरल डायग्राम कळाली का, ही कंटिन्युअसली प्रोसेस ऍटमॉस्फिअर मध्ये सुरू असते, समजली? आता वन बाय वन आपण काय करूया, हे जे रॉक्स आहेत ना डिटेल मध्ये यांचा स्टडी करूया, आलं लक्षात? ओके, तर ह्या स्टेप्स बघा, तुम्हाला हे जनरली सांगितलंच मी. यामध्ये काय काय होते बघा, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मी. कुलिंग अँड कन्सोलिडेशन ऑफ मॅग्मा बघितलं आपण. यामध्ये जो दगड असेल, रॉक्स आर फॉर्म्ड बाय कुलिंग अँड कन्सोलिडेशन ऑफ मोल्टन मॅग्मा. ही जी मॅग्मा होती शेवटची, बरोबर, एक तर जमिनीत तयार होतं किंवा जमिनीच्या वरती, तुम्हाला सांगितलं मी, विदिन ऑर ऑन द सरफेस. त्याच्यामुळं त्याचे दोन प्रकार पडतात इग्नियस रॉकचे, आपण ते बघणार आहोत पुढं. त्यालाच प्रायमरी रॉक म्हणतात. इग्नियस रॉकला प्रायमरी रॉक म्हणतात, हे महत्वाचं आहे, माहिती असू द्या तुम्हाला. त्याच्यावरती पुढे जाऊन इथं बघा तुम्ही, कॉम्पॅक्शन सिमेंटेशन किंवा आपण त्याला ट्रान्सपोर्टेशन सिमेंटेशन म्हणतो, आणि फ्रॅगमेंटरी जे मटेरियल असेल तयार होतंय, आणि त्याच्यापासून ब्रेकडाऊन होऊन डिसइंटिग्रेशन होऊन सेडिमेंटरी रॉक तयार होतात, आलं लक्षात? याचे फ्रॅगमेंटेशन तयार होतात आणि ते डिपॉझिट होतात एका ठिकाणी, त्यापासून सेडिमेंटरी रॉक तयार होतो, आणि त्याचं अल्टरेशन टेम्परेचर प्रेशर हीट प्रेशर वगैरे आहे त्यामुळे होतं, शेवटी मग आपल्याला टर्सरी रॉक तयार होतो. हा टर्सरी मेटामॉर्फिक रॉक, आणि हा सेकंडरी रॉक असतो, माहितीसाठी असू द्या. आता आपल्याला वन बाय वन डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. इग्नियस रॉक, क्लासिफिकेशन ऑफ रॉक जर बघितलं आपण, त्यामध्ये पहिले तर इग्नियस रॉक, त्याला अग्निजन्य खडक म्हणतात. हा प्रायमरी रॉक आहे आणि हाच ओल्डेस्ट रॉक आहे, लक्षात ठेवा, सर्वात जुना रॉक आहे हा, ओल्डेस्ट रॉक. तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एकतरी जमिनीच्या वरती लावा येऊन थंड होतो किंवा जमिनीच्या खाली, सपोज दिस इज अ, अशा पद्धतीने असतं हे, हे जमीन आहे, हे जमिनीच्या आतमध्ये जर थंड झाला तो लावा तर तो कोणता होतो, दॅट इज अ इंट्रुसिव्ह ऑर प्लुटोनिक रॉक बिनिथ द सरफेस, आलं लक्षात? आणि ऑन द सरफेस म्हणजे वरती जर जमिनीच्या येऊन असं जर झाला, ओके, इथे जर अशा पद्धतीने सेट झाला तर त्याला एक्स्ट्रुसिव्ह किंवा ओल्कॅनिक रॉक असं म्हणतात. मग बघा, आतमध्ये जो जमिनीच्या इंट्रुसिव्ह म्हणजे प्लुटोनिक रॉक आहे आतमध्ये जमिनीच्या, तर तो असतो कोणता रॉक, दॅट इज अ इंट्रुसिव्ह किंवा प्लुटोनिक रॉक म्हणतो आपण त्याला. मग त्याचं एक्झाम्पल जे असेल ते एक्झाम्पल आहेत बघा,
ऍक्च्युली चुकलेलं आहे बरं का, इथे हे जे आहे ना एक्झाम्पल याचे आहेत, हे ग्रॅनाइट बरोबर आहे, बट एक्सट्रुसिव्ह रॉकचे एक्झाम्पल चुकलेले आहे तिथं. तर इंट्रुसिव्ह म्हणजे विनिथ द सरफेस, तर त्याचं एक्झाम्पल जे असेल ग्रासी गाडी लक्षात ठेवायचं. कसं? ग्रासी गाडी, लक्षात लिहून घ्या कुठेतरी. ग्रासी गाडी म्हणजे ग्रॅनाइट, सिनाइट, डिओराइट आणि गॅब्रो, किंवा गॅब्रो आधी घ्या. ग्रॅनाइट, सिनाइट, गॅब्रो, डिओराइट म्हणजे ग्रासी गाडी. राहील का लक्षात? ग्रासी गाडी. आदर्श ग्रासी गाडी, ग्रासी गाडी लक्षात ठेवा. आता नंतर आहे एक्सट्रुसिव्ह, म्हणजे जमिनीच्या सरफेस वरती येणार आहेत रॉक्स. मग त्याला कुठले रॉक्स म्हणतो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ? तर ते आहेत बेसाल्ट. ज्याच्यावरती तुम्ही आता सध्या स्थित आहात तो बेसाल्ट रॉक आहे, लक्षात ठेवा. बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. आणि हे जे क्लासिफिकेशन होतं, इंट्रुसिव्ह असेल, एक्सट्रुसिव्ह, हे बेसिस ऑफ मोड ऑफ फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवा. मोड ऑफ फॉर्मेशन नुसार क्लासिफिकेशन बेस्ड आहे. विचारलं तर डिटेल तुम्हाला आलं पाहिजे मोड ऑफ फॉर्मेशन. नंतर याचं जर जाऊन पुढं हे पण क्लासिफिकेशन असतं बेस्ड ऑन मोड ऑफ, आपण बघितलं मोड ऑफ फॉर्मेशन. नंतर असतं बेस्ड ऑन सिलिका कंटेंट, ऍसिडिक वगैरे आहे ते आपण बघूयाच. बेस्ड ऑन सिलिका कंटेंट. त्यापूर्वी बघा एक 2-3 गोष्टी माहित पाहिजेत. हे जर समजा सपोज हा एक रॉक आहे, बरोबर, हा रॉक आहे. याला जर समजा वर्टिकल क्रॅक गेले उभे, तर त्याला काय म्हणतो आपण? डाईक्स म्हणतो. माहिती असं तुम्हाला डाईक्स. वर्टिकल क्रॅक्स गेले वर्टिकल तर त्याला डाईक्स म्हणतात, डाईक्स. आणि हॉरिझॉन्टल क्रॅक गेले तर त्याला सील म्हणतात ना, लक्षात ठेवा, सील्स. हॉरिझॉन्टल म्हटलं की सील्स आणि वर्टिकल म्हटले की डाईक्स. आणि यामध्ये परत एक प्रकार आहे. जर समजा इरेग्युलर क्रॅक्स असं पडले, ते वर्टिकल असू दे नाही तर हॉरिझॉन्टल, इरेग्युलर पडले असे बरोबर, तर त्याला वेन म्हणतात. वेन. काय म्हणतात? वेन. येते का लक्षात तुमच्या? प्रिया, खुशी, सुरेखा, येते का लक्षात? जर उभे क्रॅक्स गेले तर त्याला आपण डाईक्स म्हणतो, वर्टिकल क्रॅक्स. नंतर आडवे असतील सील्स. आणि जर इरेग्युलर आणि नॅरो क्रॅक्स असतील तर त्याला वेन्स म्हणतात. शिरा म्हणतो ना आपण, शिरा, तसं. नंतर बघा सिलिका कंटेंट नुसार पण आपल्याला काही रॉक्स बघायचे. आता सिलिका कंटेंट नुसार, सिलिका कंटेंट. आता सिलिका कंटेंट नुसार बघा इग्नियस रॉकचे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ऍक्च्युली इथं जागा नाहीये तर या पानावरती घेऊ आपण. इथं इग्नियस रॉक लिहितो मी, इग्नियस रॉक. सिलिका कंटेंट नुसार क्लासिफिकेशन. सिलिका SiO2 आपल्याला माहित आहे. याच्यामध्ये क्लासिफिकेशन पडलं. पहिला आहे ऍसिड रॉक, लक्षात ठेवा, ऍसिड रॉक. ए म्हणू आपण, ऍसिड रॉक. म्हणजेच काय? ऍसिड रॉक ज्यामध्ये सिलिका कंटेंट SiO2 एकदाच लिहितो मी, ग्रेटर देन 65%. बघा, ज्यामध्ये 65% जास्त सिलिका आहे त्याला आपण ऍसिड रॉक असं म्हणतो. सिलिका कंटेंट नुसार क्लासिफिकेशन आहे. एक्झाम्पल आहे ग्रॅनाइट. एक्झाम्पल आहे ग्रॅनाइट. नंतर आहे इंटरमिजिएट रॉक. सेकंड वन कोणतं येतं? इंटरमिजिएट म्हणजे मधले, इंटरमिजिएट. मग त्यामध्ये दोन आहेत. एक आहे ऍसिडिक, सॉरी, सब ऍसिड. दोघांच्या मध्ये ना सब ऍसिड आणि सब बेसिक, लक्षात ठेवा, सब बेसिक आणि सब ऍसिड. म्हणजे इथं 65 झालं. आता 60 ते 65, लक्षात ठेवा, 60 ते 65 दॅट इज सब ऍसिडिक. आणि 55 ते 60 येते का लक्षात तुमच्या? 55 ते 60 दॅट इज अ सब बेसिक, लक्षात ठेवा. इथं ऍसिडिक म्हणजे जास्त आहे. आता जनरली ऍसिडिक म्हणजे आपण पीएच कमी असतो, पण इथं उलट आहे. ऍसिडिक म्हटलं की सिलिका जास्त आणि बेसिक म्हटलं की सिलिका कमी. हे काय झालं? सब ऍसिड म्हणजे 60 ते 65 आणि सब बेसिक म्हणजे 55 ते 60. आणि शेवटी कोणतं राहिलं मग आता? सी बेसिक रॉक. बेसिक म्हणजे ते किती असणार आहे? बिलो 55. बघा, 55 पेक्षा कमी सिलिका असेल SiO2 त्याला आपण काय म्हणतो? बेसिक रॉक. बिफोर बी दॅट इज अ बेसिक म्हणजे बेसाल्ट, लक्षात ठेवा. आणि सब ऍसिड म्हटलं की मग सिनाइट वगैरे आहे आणि सब बेसिक म्हटलं की डिओराइट आहे. तर ते एवढे इम्पॉर्टंट नाहीये. ऍसिड रॉक म्हटलं की ग्रॅनाइट आणि बेसिक रॉक म्हटलं की बेसाल्ट. मग आता तुम्हाला कन्फ्युजन होता बेसाल्ट कोणता आहे? बिफोर बी म्हणजे बेसाल्ट आहे, बेसिक आहे, म्हणजे ऑब्विसली ऍसिडिक आहे, ग्रॅनाइट असणार, लक्षात ठेवा. आणि शेवटी आहे अल्ट्रा बेसिक. अल्ट्रा बेसिक.
म्हणजे जे 45 पेक्षा कमी आहेत, ज्याच्यामध्ये 45 पेक्षा कमी SiO2 आहे, त्याला म्हणजे सिलिका, त्याला आपण अल्ट्रा बेसिक म्हणतात. कळालं? क्लासिफिकेशन बघा, उलट जर गेलं 45 पेक्षा कमी असेल तर अल्ट्रा बेसिक, 55 पेक्षा कमी असेल तर बेसिक, दॅट इज बेसाल्ट. नंतर इंटरमिजिएट मध्ये जर पाहिलं आपण, पहिला आहे 55 ते 60 सब बेसिक, 60 ते 65 सब ऍसिडिक, आणि ऍसिडिक म्हणजे 65 पेक्षा जास्त सिलिका इज ग्रॅनाइट. समजलं? कळालं तुम्हाला? सांगा, पटकन सांगा, समजलं का? महत्वाचं आहे. बेसाल्ट. मग विचारतात की बाबा जे, मग सांगा, जी बेसिक सॉइल आहे ती कशापासून बनलेली आहे, कोणत्या मिनरल पासून, असं विचारतात. आणि ऍसिडिक सॉइल ही कोणत्या मिनरल पासून बनलेली आहे? चला सांगा पटकन सांगा. मिनरलची नाव आता सांगितलेत मी तुम्हाला, महत्वाचे. बेसिक सॉइल कोणत्या मिनरल पासून बनली? दॅट इज अ B4B. कुठं असतं लक्षात? दॅट इज बेसाल्ट. आणि ऍसिडिक मिनरल किंवा ऍसिडिक सॉइल असेल ते कशापासून बनले? ग्रॅनाइट पासून. लक्षात ठेवा, ग्रॅनाइट मिनरल पासून. ओके. आता सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक म्हणजेच काय? सेकंडरी रॉक्स. त्याला स्ट्रॅटिफाईड रॉक्स वगैरे म्हणतात. का म्हणतात मी तुम्हाला सांगितलं. त्याला सेकंडरी रॉक्स म्हणतो आपण. म्हणजेच तुम्हाला मी आता सांगितलं, पहिल्यांदा जे रॉक्स आता इग्नियस, त्याचं पुढे जाऊन हे होतं, काय म्हणतो आपण त्याला, डिसइंटिग्रेशन होतं. नंतर ना ट्रान्सपोर्टेशन, सिमेंटेशन होतं, सेडिमेंटरी रॉक तयार होतो, सेकंडरी रॉक्स. आणि हे जे रॉक्स आहेत ना, यामध्ये स्ट्रॅटिफिकेशन नावाचं किंवा स्ट्रॅटा तयार करण्याचं, म्हणजे असे लेयर्स तयार करण्याचं एक कॉमन फीचर आहे. लक्षात ठेवा, स्ट्रॅटिफिकेशन. म्हणून याला स्ट्रॅटिफाईड रॉक म्हणतात. विचारतात खालीलपैकी कोणत्या रॉकला स्ट्रॅटिफाईड रॉक असं म्हणतात, तर कोणता आहे ते? सेडिमेंटरी रॉक्स. आलं लक्षात? कळतंय का? यामध्ये काय काय होतं मग? एक तर वेदरिंग आपल्याला माहित पाहिजे बरं का, वेदरिंग होतंय. आलं लक्षात? काय होतं? वेदरिंग. वेदरिंग म्हणजे काय? डिसइंटिग्रेशन होते रे. दगड असतात ना मोठे मोठे इग्नियस, त्यांचं छोटे छोटे दगडामध्ये रूपांतर होत आहे. हे मोठे मोठे दगड आहेत, त्यांचं बारीक बारीक सेडिमेंट्स तयार होतात आणि ते डिपॉझिट होतात, आणि त्याच्यापासून काय तयार होतं? छोटे छोटे कोणते दगड तयार होतात? दॅट इज अ सेडिमेंटरी रॉक्स. याचे छोटे छोटे. ओके. वेदरिंग होतंय. नंतर ट्रान्सपोर्टेशन होतंय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, दॅट इज ट्रान्सपोर्टेशन. मग तुम्हाला माहित आहे, ट्रान्सपोर्टेशनचा जर विचार केला आपण, त्यामध्ये तुम्हाला गेला असेल, पण ड्यू टू ग्रॅव्हिटी जर होत असेल ट्रान्सपोर्टेशन, ड्यू टू फर्स्ट वन ग्रॅव्हिटी. बघा, ग्रॅव्हिटीमुळे जर होत असेल तर त्याला कोलुवियम म्हणतात. असलं काय ऐकलंय का? ग्रॅव्हिटीमुळे जर ह्याचं ट्रान्सपोर्टेशन होत असेल तर त्याला कोलुवियम म्हणतात. ऐकलंय का? वन लाइनर वगैरे कधी वाचताना तुम्हाला गेला असेल बघा. गेले का? आणि जर समजा ग्लॅसियर्समुळे होत असेल, म्हणजेच बर्फ असतात त्या ग्लॅसियर्समुळे, तर त्याला मोराईन म्हणतात. मोराईन. ओके. आणि लेकमुळे होत असेल, लेक, तर त्याला लॅकोस्ट्रीन म्हणतात. L4 लॅकोस्ट्रीन. गेले का नाही? बाळांनो, गेले का? ग्रॅव्हिटीमुळे होत असेल तर ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज कोलुवियम. ग्लॅसियर्समुळे मोराईन, लेक्समुळे असेल तर लॅकोस्ट्रीन. ते इथलं आहे, लक्षात ठेवा. हे काय झालं? त्याचं ट्रान्सपोर्टेशन. पहिलं वेदरिंग बघितलं, ट्रान्सपोर्टेशन बघितलं, नंतर डिपॉझिशन होत आहे एका ठिकाणी, किंवा सेडिमेंटेशन म्हणतो आपण. आणि शेवटी डायजेनेसिस एक होतं, लक्षात ठेवा. डायजेनेसिस. डायजेनेसिस. आता ही जे डायजेनेसिस म्हणजे काय विषय आहे बघा, त्याची डेफिनेशन विचारलं एकदा. ट्रान्सपोर्टेशन ऑफ अनकन्सोलिडेटेड सेडिमेंट रॉक्स. जे अनकन्सोलिडेटेड आहेत, अनकन्सोलिडेटेड सेडिमेंट्स ऑफ रॉक. आता जे तुम्हाला मी सेडिमेंट्स ऑफ रॉक सांगितले होते, बरोबर, अनकन्सोलिडेटेड सेडिमेंट्स ऑफ रॉक, हे काय होतात? ट्रान्सपोर्ट होतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. आणि काय होतं? हार्ड रॉक म्हणजे एक मोठा दगड तयार होतो. लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतो आपण? डायजेनेसिस. समजलं? कळालं? प्राजक्ता, कोमल, हर्षल, कृष्णा, कळालं का? काय होत आहे? ट्रान्सपोर्टेशन ऑफ कन्सोलिडेटेड सेडिमेंट्स ऑफ रॉक, जे हार्ड रॉक आहेत ते, आणि कॉम्पॅक्शन आणि सिमेंटेशन होत आहे, आणि एक रॉक तयार होतात एका ठिकाणी, त्याला डायजेनेसिस म्हणतात. कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ओके. तुम्ही बोलत का नाही? मला प्रश्न पडलाय. मग हे बघत असताना आता सिमेंटिंग तुम्हाला सांगितलं, सिमेंटेशन वगैरे, मग सिमेंटिंग एजंट पण असतात. सांगा बरं कोणकोणते सिमेंटिंग एजंट? तर कोणते आहेत बघा सिमेंटिंग एजंट? एक्झाम्पल विचारू जाऊ शकतात. लाईम आहे, लाईम. सिलिका आहे, सिलिका.
आणि आयर्न ऑक्साईड दॅट इज FeO. आयर्न ऑक्साईड लक्षात ठेवा काय काय बघा, लाईम, सिलिका आणि FeO दॅट इज अ सिमेंटिंग एजंट आहे. आणि याच्यानंतर आता तुम्हाला फक्त सेडिमेंटरी रॉकचे एक्झाम्पल्स माहित पाहिजे. अर्नेसियस रॉक्स काही गरजेचं नाही, अर्नेसियस वगैरे फक्त माहिती असू द्या. कोणते एक्झाम्पल आहे? सँडस्टोन आणि कॉंग्लोमरेट. आलं लक्षात? यामध्ये काय होतं, कोर्स ग्रेन्ड पार्टिकल्स असतात. लक्षात ठेवा हे कसले पार्टिकल आहेत? कोर्स ग्रेन्ड पार्टिकल्स. कोर्स ग्रेन्ड पार्टिकल्स म्हणजेच ह्यांचे जे ग्रेन्स असतील, सॉइल हे ग्रेन पासून बनलेले असतील, दगड वगैरे थोडे कोर्स असतात. लक्षात ठेवा त्याला आपण कोर्स ग्रेन्ड पार्टिकल्स म्हणतो, दॅट इज अ रॉक्स. यांची एरिया जी असेल लार्ज असते म्हणून यांना सँडस्टोन कॉंग्लोमेरेट म्हणतात. अर्जिलेसियस रॉक सेकंड वन, यांची जी साईज असेल ही लार्ज म्हटलं तुम्हाला मी पहिल्यांदा, लार्ज ही थोडीशी स्मॉल असते, स्मॉल साईज पार्टिकल्स जनरली क्ले सारखे असतात बघा किंवा क्लेच असतात, स्मॉल साईज पार्टिकल्स. त्याला अर्जिलेसियस रॉक म्हणतात, दॅट इज अ मड स्टोन, सेल आणि क्ले. आलं लक्षात? स्मॉल क्ले दॅट इज अर्जिलेसियस रॉक. आता कॅल्केरियस रॉक म्हणजे कोणते? जे कार्बोनेटेड किंवा लाईम मॅग्नेशियम असेल, बरोबर, ते जे असतात त्याला आपण कॅल्केरियस रॉक म्हणतो. म्हणजे ज्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं, जसं लाईमस्टोन असेल, डोलोमाइट आहे. नंतर आहे कार्बोनेसियस रॉक. आता कार्बोनेसियस रॉक म्हणजे काय? यामध्ये काय असतंय, डिकम्पोजिशन झालेलं असतं व्हेजिटेशनचं अनएरोबिक कंडिशनमुळे. अनएरोबिक कंडिशन लक्षात ठेवा, अनएरोबिक कंडिशनमुळे डिकम्पोजिशन झालेलं असतं. त्याला ऑर्गॅनिक रॉक सुद्धा म्हणतात ना, कार्बोनेशन रॉकला महत्वाचं आहे, ऑर्गॅनिक रॉक सुद्धा म्हणतात. आलं लक्षात? मग एक्झाम्पल पीट आहे, कोल आहे, लिग्नाइट आहे, शेवटी आहे सिलिसियस रॉक. म्हणजे यालाच ऑर्गॅनिक ओरिजिन पण म्हणतात. जे ॲनिमल्स वगैरे अवशेष असतात त्यांचे जे तयार झालेले असतात त्याला डायॲटोमसियस अर्थ म्हणतात. पीट म्हणजे दगडी कोळसा, कोल, लिग्नाइट वगैरे जे आहे ना, हे कार्बोनेसियस रॉक मध्ये येतं. समजलं? इथपर्यंत कळालं का? आता नंतर आहे मेटामॉर्फिक रॉक. आता एकदा का समजा तुमचं सेडिमेंटरी रॉक आहे, त्याचं फॉर्मेशन झालं, त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन होत असते, लक्षात ठेवा. आणि त्यापासून काय टर्सरी रॉक तयार होतात. टर्सरी रॉक म्हणजे कुठलेच मेटामॉर्फिक रॉक म्हणजे ते इग्नियस वरती किंवा अक्वेयस रॉक म्हणजेच सेडिमेंटरी रॉक. बघा इग्नियस असतो किंवा अक्वेयस म्हणजे सेडिमेंटरी रॉकचं नाव आहे. त्याच्यावरती काय होतं, काही चेंजेस होतात, कन्सिडरेबल चेंजेस, जसं ट्रान्सपोर्टेशन, सेडिमेंटेशन, डिकम्पोजिशन, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि त्यामुळे मेटामॉर्फोसिस होते. मेटामॉर्फोसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे चेंजेस, आणि रॉक तयार होतात, त्याला मेटामॉर्फिक रॉक असे म्हणतात. समजलं? कळलं कोणाला म्हणायचं मेटामॉर्फिक रॉक? कळलं का? इग्नियस किंवा अक्वेयस रॉक म्हणजे जसं आता मी तुम्हाला सांगितलं, जे सेडिमेंटरी रॉक असतील, इग्नियस रॉक असतील, त्याच्यावरती काहीतरी इफेक्ट होतो. ओके, हा. मग आता बघा हायड्रोमेटामॉर्फिक रॉक, थर्मोमेटामॉर्फिक रॉक आणि डायनामोमेटामॉर्फिक रॉक, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? आता एकदा तर तुम्हाला हे तर कळलंय बाळांनो, इग्नियस रॉक किंवा सेडिमेंटरी रॉक यांपासून काय होतंय, मेटामॉर्फिक रॉक तयार होतोय. एवढं समजलंय का हर्षल, कोमल? एवढं कळालंय तुम्हाला? एवढं कळालंय ना? या दोघांपासून हे रॉक तयार झालं, एवढं तर समजलं असेल, इग्नियस रॉक किंवा सेडिमेंटरी रॉक. मग ह्या रॉक पासून तयार होतंय म्हणजेच काहीतरी त्याच्यावरती इफेक्ट होतोय, काहीतरी ऍक्शन होते. फॉर एक्झाम्पल बाय वॉटर जर ऍक्शन होत असेल, बाय वॉटर ना, लक्षात ठेवा, पाण्यामुळे ऍक्शन होत असेल तर त्याला हायड्रोमेटामॉर्फिक रॉक म्हणायचं. कुठलं? हायड्रोमेटामॉर्फिक. द चेंज इन इग्नियस ऑर एक्वियस रॉक बाय वॉटर इज नोन एज हायड्रोमेटामॉर्फिक रॉक. आलं लक्षात? मग एक्झाम्पल कुठला आहे? सँडस्टोनचं क्वार्ट्झाइट मध्ये रूपांतर होत आहे. थर्मोमेटामॉर्फिक म्हणजे काय असणार आहे, तर तुम्ही सांगा, आता तुम्हाला माहिती आहे तेवढं. थर्मो म्हणजे काय असतं? चेंज इन रॉक ब्राउट बाय डॅश डॅश. कशामुळे होणार सांगा? आता तेवढं तर तुम्हाला आलं असेल. थर्मो म्हणजे कशामुळं? बाय नालायक सांगा ना, दॅट इज टेम्परेचर. लक्षात ठेवा. म्हणजे लाईमस्टोन इंटू मार्बल, लाईमस्टोनचं मार्बल मध्ये रूपांतर होतं. नंतर डायनेमो मेटामॉर्फिक रॉक म्हणजे कोणाची ऍक्शन होणार इथं बाळांनो? दॅट इज अ चेंज इन रॉक ब्राउट ड्यू टू बाय द ऍक्शन ऑफ प्रेशर. त्याच्यावरती काहीतरी दाब पडेल ना, दॅट इज अ सेल इंटू स्लेट. आलं लक्षात? सेलचं स्लेट मध्ये तयार होत आहे. कळालं? समजलं का?
दॅट इज अ डायनॅमो मेटामॉर्फिक रॉक. म्हणजेच क्वार्टझाइट, मार्बल आणि स्लेट हे कोण आहेत? डायनॅमो मेटामॉर्फिकचे एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन घ्यायचे का? आहेत का क्वेश्चन? अरे क्वेश्चन कुठे गेले? बरं जाऊ द्या, नंतर घेऊया आपण. चित्र म्हणजे इमेजेस बघून घ्या पहिल्यांदा, बरं का, लक्षात ठेवा. आपण रिव्हिजन करूया. इथं परत आले. इग्नियस रॉक्स फ्रॉम मोल्टन लावाचं सॉलिडिफिकेशन तयार होतं. एक इंट्रुसिव्ह आणि एक्सट्रुसिव्ह बघितले आपण. हार्ड असतात, त्यामध्ये लेयर्स नसतात, लक्षात ठेवा. हे बघा, ग्रॅनाइट असा असतो, आपण जे घरी लावतो ना ग्रॅनाइट फरशी. आणि दुसरा हे एक्सट्रुसिव्ह रॉक, दॅट इज ऑब्सिडियन म्हणतात याला. रॅपिड लावा कूलिंग इथं होतोय आणि इथं स्लो होतोय, कारण आतमध्ये लावा हा स्लोली हे होतं कूल आणि बाहेर जास्त होतं, लक्षात. हा बेसाल्टचाच प्रकार आहे, बेसाल्ट. नंतर बघा सेडिमेंटरी. इथं काय सेडिमेंट्स तयार होतात, फॉर्म्स फ्रॉम सेडिमेंट्स कॉम्पॅक्शन, क्रम्बली लेअर तयार होतात इथं. जसं क्लास्टिक एक एक्झाम्पल आहे, कॉम्पॅक्टेड आणि ब्रोकन रॉक आहे. हे बघा सँडस्टोन एक्झाम्पल आहे, असा असतो. नंतर लाईमस्टोन आहे, इथं केमिकल कॉम्पॅक्टेड झालेलं आहे तिथं. नंतर ना कोल बघा, ऑर्गॅनिक कॉम्पॅक्टेड बायोजेनिक मॅटर. आता बघितलं ना आपण कोल, बघितलं का ऑर्गॅनिक ओरिजिन म्हटलेलं? नाव सांगा बरं त्याचं, काय होतं? कोणता रॉक होता तो? नाव सांगा. अर्जिलेसियस, कॅल्कॅरियस, तसं कोणता नाव रॉक होता तो? ऑर्गॅनिक रॉक, दॅट इज अ कार्बोनेसियस रॉक. आठवतंय का श्वेता? कार्बोनेसियस रॉक होता तो, दॅट इज अ कोल. पीट वगैरे बघितलं ना आपण. हा नंतर बघा मेटामॉर्फिक रॉक. हा जो असेल बाय फॉर्म्ड बाय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अदर रॉक्स, दॅट इज अ इग्नियस अँड सेडिमेंटरी रॉक. यांचं रूपांतर होतं. रिलेटिव्हली हार्ड, मे ऑर मे नॉट हॅव लेयर्स. याच्यामध्ये लेअर असतात किंवा नसतात. जसं फॉलिएटेड असेल तर लेयर्स असतात. हा स्लेट आहे बघा, आणि नॉन फॉलिएटेड म्हणजे मार्बल आहे, हा नो लेयर्स. म्हणून बघा हे थोडंसं महाग असतो. जर तुम्ही मार्बल, ग्रेनाइट वगैरे जर बघितलं असेल विकत घेताना, तर तुम्हाला आयडिया येईल. नंतर बघा किंबरलाइट आहे, हा एक्झाम्पल आहे. नंतर ना हा लेहरजोलाइट आहे, बेसाल्ट क्रस्ट आहे, असा असतो. फक्त बघून घ्या, जास्त डोकं लावू नका. ऑब्सिडियन आहे, पॅगमॅटाइट आहे, पुमिस रॉक आहे, हा होलाइट बघायला. डॅसाइट आहे, बेसाल्ट खडक आहे, सगळ्यांना माहित आहे तो. नंतर ग्रानाइट आहे, गॅब्रो आहे, रिहोलाइट आहे. असे एक रॉक्स असतात. इग्नियस रॉक आर फॉर्म्ड फ्रॉम दी मेल्टेड रॉक डीप इनसाइड द अर्थ. आता बघितले आपण. नंतर सेडिमेंटरी रॉक आहेत बघा, हे जे की रॉक्स लेअर सँड, सिल्ट, डेड प्लांट, ॲनिमल स्केलेटन वगैरे फॉर्म होतात, जसं की इग्नियस रॉक पासून. मग याच्यामध्ये ग्लॅसियल कॉंग्लोमेरेट बघा असा असतोय. नंतर सँडस्टोन आहे हा. नंतर सेल असा असतोय. नंतर चॉक. नंतर सेली लाईमस्टोन आहे हा. अंथ्रासाइट आहे, बँडेड आयर्न आहे. म्हणजे एक असे एक्झाम्पल दिलेले आहेत, जस्ट बघून सोडून द्या. नंतर मेटामॉर्फिक म्हणजे बाकीचे जे रॉक्स होते त्याच्यावरती हीट असेल किंवा प्रेशरमुळे जे ऍक्शन होते किंवा वॉटरमुळे आणि रॉक्स तयार होतात. स्लेट अशा पद्धतीने असते. सिस्टा आहे, जिनिस आहे, हे बघा. नंतर स्पारलाइट रॉक आहे. नंतर ना झॅडेआइट आहे, गार्नेट एम्पिबोलाइट आहे, मार्बल आहे, डिफॉर्म्ड कोंग्लोमेरेट आहे आणि इक्लोजाइट आहे. असे काही रॉकचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जस्ट पिक्चर्स बघा सोडून द्या. आता बघा क्वेश्चन्स महत्वाचे आहेत. डॅश इज द सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ रॉक. पेडोलॉजी, पेट्रोलॉजी, रॉक सायन्स, इडेफॉलॉजी. याचा आन्सर काय पाहिजे? दॅट इज अ पेट्रोलॉजी. स्टडी ऑफ पेडोलॉजी म्हणजे काय असेल मग? ओरिजिन, जेनेसिस अँड क्लासिफिकेशन ऑफ रॉक, दॅट इज पेडोलॉजी. आणि इडेफॉलॉजी म्हणजेच काय बघा, रॉक सायन्स म्हणजे तेच परत दिले हे, त्याच्यामुळे हे ऑप्शन नाहीये. इडेफॉलॉजी म्हणजेच काय? स्टडी ऑफ सॉइल इन रिलेशन टू, कोणाच्या रिलेशन मध्ये सांगा बरं? दॅट इज अ प्लांट ग्रोथ किंवा प्लांटच्या रिलेशन सोबत सॉइलचा जो स्टडी असेल, दॅट इज कॉल्ड एज इडेफॉलॉजी. द रॉक्स फॉर्म्ड बाय कूलिंग अँड कन्सोलिडेशन ऑफ मोल्टन मॅग्मा. कोणते? सेडिमेंटरी, सेकंडरी, इग्नियस आणि मेटामॉर्फिक. तर इग्नियस रॉक. बाकीचे ऑप्शन काय घेत नाही, ते पुढे रिपीट होतात त्याच्यामुळे. रॉक्स फॉर्म्ड बाय कन्सोलिडेशन अँड डिपोजिशन ऑफ फ्रॅगमेंटेड मटेरियल. ही नीट बघा, डिपोजिशन महत्वाचं आहे. दॅट इज नॉन एज, त्याला काय म्हणतो आपण? विच रॉक? इग्नियस, प्रायमरी, मेटामॉर्फिक, सेडिमेंटरी. तर कोणता असेल आन्सर? दॅट इज अ सेडिमेंटरी रॉक, बरोबर आहे. The rocks formed by alteration of heat and pressure is called as डॅश. कोणते असतील? इग्नियस, सेडिमेंटरी, प्रायमरी आणि मेटामॉर्फिक. तर आन्सर काय? मेटामॉर्फिक रॉक. ड्यू टू हीट विच, कोणता असेल? हीट मुळे होतं ते कोणतं असेल? थर्मो मेटामॉर्फिक. डिटेलमध्ये जर जायचं म्हटलं तर थर्मो मेटामॉर्फिक. आणि जर प्रेशर मुळे असेल तर दॅट इज अ डायनॅमो मेटामॉर्फिक.
मेटामॉर्फिक. ओके, पुढे बघा आता. द रॉक्स फॉर्मड बिनीथ द अर्थ सरफेस, जमिनीच्या आतमध्ये, ॲट मच ग्रेटर डेप्थ देन अदर इज कॉल्ड एज डॅश डॅश. एक्सट्रुसिव्ह, प्लुटोनिक, डायक्स आणि सील्स. काय येईल? इंट्रुसिव्ह म्हणजेच प्लुटोनिक रॉक आहे तो. एक्सट्रुसिव्ह म्हणजे अबव द सॉइल सरफेस, दॅट इज ओल्कॅनिक रॉक, याला दुसरं नाव आहे ओल्कॅनिक रॉक. बेसाल्ट खडक आहे. प्लुटोनिक एक्झाम्पल सांगा बरं, मी तुम्हाला ट्रिक दिली होती, सांगा. डायक्स म्हणजे काय? जे व्हर्टिकल क्रॅक्स असतील दगडाला ते झाले डायक्स, हॉरिझॉन्टल क्रॅक्स असतील ते झाले ही सील्स, आणि जर समजा इरेग्युलर क्रॅक्स असतील तर ते झाले वेन्स. मी तुम्हाला प्लुटोनिकचे ट्रिक दिलेली होती, सांगा ना. इंट्रुसिव्ह रॉक्स, फक्त शांत बसताय राव. दॅट इज अ ग्रा सी गा डी, लक्षात ठेवा. हा, म्हणजे ग्रॅनाइट, सिनाइट, गॅब्रो आणि डिओराइट. नंतर बघा, द रॉक कंटेनिंग गॅस कॅव्हिटीज, ज्या रॉक मध्ये गॅस कॅव्हिटीज असतील त्याला काय म्हणतो आपण? इंट्रुसिव्ह रॉक, एक्सट्रुसिव्ह, प्लुटोनिक आणि वेसिक्युलर. म्हणजे वेसिकल्स असतात त्याच्यामध्ये, म्हणून त्याला वेसिक्युलर रॉक्स असं म्हणतात, लक्षात ठेवा, वेसिक्युलर रॉक्स. नंतर स्ट्रॅटिफिकेशन इज अ मोस्ट कॉमन फीचर ऑफ डॅश डॅश रॉक. मी तुम्हाला तेच सांगतोय बाळांनो, जरी तुम्ही फक्त क्वेश्चन जरी करून गेलात तरी तुम्हाला सोपा जाईल पेपर, किंवा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. इग्नियस, सेडिमेंटरी, इंट्रुसिव्ह आणि मेटामॉर्फिक. पण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण इन डिटेल बघतोय. सांगा पटकन. स्ट्रॅटिफिकेशन, दॅट इज अ सेडिमेंटरी रॉकचं फीचर आहे ते. सेडिमेंटरी रॉक म्हणजेच काय मग? फॉर्म्ड बाय डिपोजिशन कोर्स गेन पार्टिकल्स. सांगा याचा आन्सर काय पाहिजे? अर्नेसियस, अर्जिलेसिस, कॅल्कॅरियस आणि सिलिसियस. जर डिटेल मध्ये जर विचारलं तर काय असेल आन्सर याचं? कोर्स ग्रेन जर पार्टिकल्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो? अर्नेसियस, अर्जिलेसियस. नीट बघा बाळांनो, काय असेल आन्सर याचं? दॅट इज अ अर्नेसियस. अरे अर्जिलेसियस म्हणजे क्ले रे, क्ले म्हणजे स्मॉल पार्टिकल्स आले ना बाळांनो. हे कृष्णा, स्मॉल साइज पार्टिकल्स इज देअर, लक्षात ठेवा. अर्नेसियस म्हणजे कोर्स ग्रेन पार्टिकल्स. कॅल्कॅरियस म्हणजे काय असेल मग? फॉर्म्ड बाय केमिकल प्रेसिपिटेशन मुळे होतात ते. आणि सिलिसियस म्हणजे ऑर्गॅनिक ओरिजिन असतं त्याच्यामध्ये. आता शिकवलंय, असं करू नका. नंतर बघा, द एक्झाम्पल ऑफ सब बेसिक रॉक, सांगा, आठवण करून सांगा. चला बघा, तुम्हाला सांगतो मी. ऍसिडिक म्हणजे काय झालं? ग्रेटर दॅन 65% सिलिका, SiO2, ऍसिडिक. नंतर ना बेसिक म्हणजेच काय आलं? किती आहे बेसिक मध्ये? बेसिक मध्ये किती होतं? दॅट इज अ लेस दॅन 55. हा, सांगा आन्सर. मग इथं मध्ये इंटरमिजिएट होते, सब ऍसिडिक, सब बेसिक, आणि अल्ट्रा म्हटलं की लेस देन 45. एक्झाम्पल सांगा. चला आठवत नसेल तर बघा, मी तुम्हाला परत सांगतो. हे डोलेराइट म्हणजे बेसिकचं एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. बेसिक. हा, हे डिओराइट आहे ना, सब बेसिक आहे. सब बेसिक म्हणजेच किती सांगितलं होतं आपण? सब बेसिक म्हणजे इकडून चालू होतं, म्हणजेच साधारणतः 55 ते 60, आणि 60 ते 65 दॅट इज अ सब ऍसिडिक. आता खूप वेळा झाला बरं का, 2-3 वेळा सांगितलं मी आता. सब ऍसिडिक. हा, आलं लक्षात. मग सिनाइट हे सब ऍसिडिक आहे, लक्षात असू द्या, सब ऍसिडिक. ऑन द बेसिस ऑफ सिलिका कंटेंट ग्रॅनाइट इज एन एक्झाम्पल ऑफ. तुम्हाला सांगितलं होतं ऍसिडिक म्हटलं की कोणाला? ग्रॅनाइट आहे ऍसिडिक मध्ये येतं, आणि बेसिल्ट B4B असं लक्षात ठेवा, बेसाल्ट. होण्याचा आन्सर आहे ऍसिडिक. ओके, आपण यानंतर यामध्ये क्वेश्चन सुद्धा डेली जे आहेत किंवा रेग्युलर आपण लेक्चर वाईज जे आहेत त्या ऍड करतच आहोत. ओके, आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.